तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा बाबूच. आत्ता आपण आलोय रानात आणि या साईडला लावल्यात गाड्या आणि या साईडला कांदा हातारलाय बरं का, जो आपण आपल्या रानामध्ये केला होता. आणि या साईडला आपली गुरं आहेत, पाहू शकता 2 आहेत. आणि इकडं पलीकडं साईडला आहे का नाही, तिकडं ते आपलं रान आहे. आणि ह्या साईडला जो कांदा हातारला आहे तो कांदा 20% बी नाही, म्हणजे 20% बी नाही. बाकीचा जो काय 50-60% आहे तो सगळा रानामध्ये पलटी मारला. याचं फक्त एकमेव कारण असेल तर दलाल सरकार आणि भिकारचोट सरकार. कारण या सरकारमुळं आजपर्यंत काय वर पण आलं नाही, काय खाली बी गेलं नाही, मध्येच अडकून बसले. शेतकऱ्यांच्या तर आयला पाक घोडा लागलाय. तर मला असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला हक्क मागितला पाहिजे, पण मागून तरी काय त्याला फाशीशिवाय दुसरं काय मिळणार बी नाही, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण काय याच्यावर जास्त जोर देऊ शकत नाही. जाऊन द्या, मरू द्या. ते म्हणतात ना, आपली व्यथा आपल्यालाच माहीत, आपल्या शेतकरी बांधवांची व्यथा शेतकरी बांधवांनाच माहीत. हा सुद्धा जय जय महाराष्ट्र. आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे बरं का, रोस्टिंग व्हिडिओमध्ये. तर बघूया काय होतंय तिथं.